सन 2024च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी आम्ही सत्तेत आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू असे जाहीर आश्वासन जाहीरनाम्याद्वारे दिले होते। तसेच वेगवेगळ्या जाहीर सभांमधूनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केले होते। परंतु आता अजित पवार यांनी जाहीरपणे वक्तव्य केले की आजच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कर्जमाफी देणे शक्य नाही आणि बँकांना आदेश दिले की तात्काळ कर्जाची वसुली करावी। तसेच शेतकऱ्यांना सांगितलं आहे की दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाच्या रकमेची परतफेड करावी। यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे विधान हीच सरकारची भूमिका आहे हे मान्य केले। राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की कर्जमुक्तीचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात दिले गेले होते। अशा तऱ्हेने राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले। सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवण्यासाठी अध्यक्षांना विनंती करणार आहे। अध्यक्षांनी आंदोलनाची भूमिका कार्यकारिणीत घेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली आहे। महाराष्ट्रामधलं सध्याचं असणारं युतीचं सरकार यातले 3 घटक भाजपा, शिवसेना अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रकाशित केला होता 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी, आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपील केलं होती तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं। या 3ही घटकांनी जाहीर केलं, जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे। आणि जेव्हा 10 मार्च 2025ला जेव्हा अर्थसंकल्प मांडला माननीय अजित पवार साहेबांनी, जे राज्याचे अर्थमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, आणि त्यात त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही असं म्हणून त्यांच्या म्हणण्याचाच पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला की सरकारची भूमिका आहे। पण कालच राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका जाहीर केली की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं हे आमचं अभिवचन जाहीरनाम्यात आहे, आमची कमिटमेंट आहे। कबूल करून मतं घेऊन सत्तेत येऊन कर्जमाफी द्यायचं आता राज्याची आर्थिक स्थिती म्हणून सरकारने टाळलंय, म्हणून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारने केलाय। म्हणून आम्ही आज ही सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद ठेवली। आमची पुढची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवायला अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्षांनी कार्यकारिणी घेतल्यानंतर अध्यक्ष पुढल्या आंदोलनाची भूमिका त्या कार्यकारिणी जाहीर करतात। नाही, कार्यकारिणी होणार आहे ती राज्याची होणार आहे, त्याच्यामुळे राज्याच्या या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आणि सगळे सन्माननीय घटक सदस्य त्यात निर्णय करतील आणि जो निर्णय अध्यक्षकडून जाहीर करेल ते आंदोलन पुढचं असेल। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।